प्रश्न सर्वांना विचारण्यात आला, तो म्हणजे ऑडी विकत घेण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल। एक पंजाबी व्यक्ती म्हणतो मला 3 महिने लागतील, राजस्थानी म्हणतो 2 महिने, मराठी म्हणतो 4 महिने, पण मारवाडी म्हणतो मला 2 वर्षे लागतील। सर्वजण त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असतात। एवढा मोठा माणूस असूनही एवढा वेळ कसा लागेल। त्यावर तो मारवाडी म्हणतो, ऑडी सारखी कंपनी विकत घ्यायची असेल तर काही लोकांनी मिळून व प्लॅन करून ती विकत घ्यावी लागेल। काही लोकांना हा किस्सा जोक वाटला तर काहींनी हा मूर्खपणा समजला, पण जर आपण बारकाईने उत्तर पाहिले तर समजेल। पहिला हा विचार केला की कंपनी विकत घ्यायची आहे, म्हणजेच विचार खूप मोठे ठेवले। सर्व लोक गाडी घेण्याचा विचार करत होते, पण मारवाडी सर्वात मोठा विचार करत होता। पुढे जाऊन तो म्हणतो की लोकांनी मिळून विकत घ्यावी लागेल। याचा अर्थ अजूनही काही मारवाडी मिळून चर्चा करून पैसा उभा करतील व त्यानंतर हे धाडस करतील। आता येऊ मराठी माणसाकडे। धंदा म्हटलं की मराठी माणूस 10 फूट लांबच पळतो, त्याला प्रिय आहे नोकरी। मारवाडी काहीही खरेदी करण्यासाठी दुसऱ्या मारवाडीच्याच दुकानात जातो। उदाहरणार्थ जर एखादा मारवाडी हॉटेलमध्ये जाणार असेल तर तो जास्तीत जास्त मारवाडीच्या हॉटेलमध्येच जाणे पसंत करेल। इतर हॉटेल त्यापेक्षा चांगले असले तरी त्याच्याकडे नाही जाणार। मराठी माणसाच्या घराशेजारी जरी भाऊबंदांचं चांगलं मोठं हॉटेल असेल तरी तो तेथे नाही जात, तो एका उडप्याच्याच हॉटेलमध्ये जाणार। जर एखादा मारवाडी बिझनेस करणार असेल तर सर्व मारवाडी समाज त्याला मदत करतो, भले ती मानसिकरित्या असेल किंवा आर्थिकरित्या। इकडे जर एखादा मराठी माणूस व्यवसाय करण्याचा निर्णय घेत असेल तर पहिला त्याच्या जवळचेच त्याला विरोध करतात। सक्का भाऊ त्याचा पक्का वैरी बनतो, त्याचे भाऊबंद तर कसं वाईट करता येईल हेच बघत असतात। आता मराठी माणसाने हे सर्व काही सोडले पाहिजे। चांगली विचारसरणी ठेवा, प्रत्येक मराठी व्यक्तीला मदत करा, तो ओळखीचा असो वा नसो। याचा अर्थ सर्वांना पैसे वाटत फिरावं असं नाही, पण एवढं तरी आपण करू शकतो की खरेदी करत असताना एखाद्या मराठी माणसाच्या दुकानातूनच वस्तू विकत घ्यावी। एखाद्या मराठी माणसाच्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी जावं, त्याचा बिझनेस वाढीसाठी त्याला काही सल्ले द्यावे। हॉटेल उडप्यांचे, हार्डवेअर दुकान मारवाड्यांचे, आईस्क्रीम विकतो राजस्थानी आणि भेळ पंक्चर काढतो बिहारी। अरे पण मराठी माणूस काय करणार? फक्त दुसऱ्याची गुलामी की दुसऱ्याकडे नोकरी? आता महाराष्ट्राला गरज आहे चांगल्या विचारसरणीची। छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर व डोक्यात ठेवा। एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत असे म्हणणाऱ्या थोर संतांना साक्षी ठेवून निश्चय करा, काहीही झालं तरी चालेल पण मराठी व्यक्तीला मदत करणार। भले कोणतीही वस्तू विकत घेताना 10 रुपये महाग लागो, काही हरकत नाही, तो पैसा आपल्याच मराठी भावाकडे राहणार आहे, महाराष्ट्राचीच प्रगती होणार आहे। आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व तुम्ही ही व्हिडिओ लाईक व शेअर जरूर कराल। तुम्हाला सुद्धा मराठी व मारवाडी माणसांबद्दल काय वाटते कमेंट करून जरूर कळवा। जर तुम्ही मराठी संकेत या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व डेली नवीन व्हिडिओज पाहत रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।